यात सोलापूरच्या बार्शी तालुक्यात चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तालुक्यातील आगळगाव परिसरातील उभ्या पिकांची माती वाहून गेलेली आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं नदीनं आपला मार्ग बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या बार्शीमधली ही काही दृश्य आहेत। बार्शीमध्ये पावसाचं थैमान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर तिकडे बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा आणि परिसरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी आपल्या शेतातील पिकासह शेती डोळ्यादेखत वाहून जाताना पाहतोय। संपूर्ण शेतीच वाहून गेल्यानं पेरायचं कुठे असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत। पूर ओसरल्यानंतर नुकसानीची तीव्रता लक्षात येते। मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या पिकांची आणि फळबागांची अतोनात हानी झाली आहे। या संकटातून कसं सावरणार असा प्रश्न बळीराजाला पडलाय। अशातच येत्या 26 ते 29 तारखेला मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आणि त्यामुळे एकंदरीतच चिंता वाढलेली आहे। पाहूया। मराठवाड्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसात ढगफुटीसारख्या झालेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालंय। छत्रपती संभाजीनगरात पैठण तालुक्यातील दादेगाव शेतशिवारात मोसंबीच्या बागेतलं हे चित्र। या बागेत गुडघाभर पाणी साचलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। दादेगाव या गावातील शेतकऱ्याने 8 वर्षांपूर्वी मोसंबीची बाग लावली। अगदी पोटच्या मुलासारखी झाडं सांभाळली। मात्र पावसामुळे एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं। शासनाने काहीच नाही याची भरपाई द्यावी आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा एक जे विषय त्यांनी मार्गी लावा। कारण की हे जी याला जे आहे का सगळं बाहेरून पैसे आणूनच खर्च केलेले आहे। आणि आता हे तोडायला आलेले 1-2-4 दिवसात याला तोडायला जमत होतं। आता हे पाणी खाली बी झाली ताबडतोब याचे फळं आहे का पूर्ण खाली येणार आणि झाड पण राहणार नाही। झाड याला काढून टाकावं लागणार उन्हाळ्यात। शब्दात सांगू शकत नाही याचं दुःख। 8-10 वर्ष झाले आणि आज ते खायचा टाईम आला तर आज हे झालं। सरकारने याचं गंभीर्याने लक्ष करावं। मोसंबीच्या बागेप्रमाणेच डाळिंबाच्या बागेचीही काही वेगळी स्थिती नाही। डाळिंब बागेला पाण्याचा वेढा पडलाय। डाळिंब बागेचं पूर्णतः नुकसान झालंय आणि अजून सुद्धा डाळिंबाच्या बागेमध्ये कमरे एवढं पाणी साचलंय। या पावसात शेतकऱ्यांची स्वप्नही पाण्यात वाहून गेली आहेत। जी आमची अपेक्षा आहे की कमीत कमी जे आम्ही महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्याला काही समजा फेडण्याकरता मुदतवाढ द्यावी किंवा जे शेतकऱ्याकडे कर्ज आहे आमच्या संपूर्ण शेतकऱ्याकडे जे कर्ज आहे ते कर्जमाफी करावी। नाही तर कमीत कमी थोडीशी तातडीची मदत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमीत कमी ह्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला शासनाला सांगावे आणि थोड्याफार प्रमाणात का होईना आम्हाला एक उभं राहण्यासाठी किंवा थोडं धीर म्हणून एक थोडीशी मदत तरी करावी। आता अक्षरशः त्याच्यापाशी राहण्यापासून तर खाण्यापासून तर सगळे सुखसुविधा आहे का त्या गमावून बसलाय। कारण आलेला तोंडाची घास हा आपल्या निसर्गानं आहे का आपल्या पदरात पडलेला का आता हा आलेला माल म्हणजे पदरात पडलेला आहे। पदरात असा झोळी घेऊन आम्ही का थांबलेलो असताना निसर्गाच्या रात्रीच्या ह्या कुंभ याच्यात आहे का आम्ही सगळं बुडून गेलोय। नांदेड जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरू असून नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय। नांदेडमध्ये 7,28,000 हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेलंय। अजून सुद्धा नदीकाठच्या शेतात पाणी साचलंय। सरकारनं भरीव मदत करावी अशी मागणी बळीराजानं केली आहे। ती एकदम तिटपुंजी मदत आहे सर। आमची विनंती आहे की शासनाने आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मदत देऊन या संकटातून आम्हाला सावरायचे प्रयत्न शासनाने करावं अशी कळकळीची विनंती आमची सरकारला आहे। काय राहिलं का आता शेतात? काय राहिलं बापू या शेतकऱ्याला? बघा की तुम्हीच बघा आता काय राहिलं या शेतकऱ्याचं आणि काय करायचं आणि काय खायचं आणि कुठं जायचं। तुम्ही म्हणसाल किंवा हे दिलं ते दिलं, काय दिलं शेतकऱ्याला? काय 8,000 रुपये आणि काय आमचं होणार आहे? जालना जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अंबड, बदनापूर या तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसलाय। शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसलाय। ऊसाच्या शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे बळीराजा हतबल झालाय। याला ॲव्हरेज मिळणार नाही सर, ॲव्हरेज मिळणार नाही। एकतर भाव कमी, परत ॲव्हरेजमुळं थोडंसं ऊसाचं नुकसान होणार आहे। आता ऊस ह्याच्यात खाली पाणी जर नाही निघालं तर ह्याला ॲव्हरेज मिळणार नाही सर जेवढं पाहिजे तेवढं। त्याच्यामुळं ऊसाचं फार मोठं नुकसान आहे।
पाणी शेतातून गेले, आता हे ऊस उभा होणार नाही, ही नुकसान होणार सगळीच शेतकऱ्याची. आता हे पाणी काढायचं कसं, ही शेतीतला प्रश्न मोठा आहे, दांडगा प्रश्न आहे सर मोठा. बरं आता काय पोकलेग आणता येणार नाही, JCB आणता येणार, मग काढायचे कसं? मग सरकारनं ह्याच्यावर काहीतरी मात घ्यावा लागेल, मुद्दा घ्यावा लागेल उचलून. किंवा सोयाबीन गेले, ऊस गेलाय, मग ह्याच्यासाठी काहीतरी अनुदान द्यावं. एकीकडे पाऊस पडत असताना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांमधून 94,000 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. हवामान विभागानं दिलेल्या अलर्टमुळे मराठवाड्याची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात पुढील काही काळ मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. 26 तारखेनंतर परत त्याचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. मेनली एक जे कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये बनणार आहे आणि त्याची पश्चिमेकडे मुवमेंट असणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठवाडा आणि साऊथमध्ये महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील दक्षिणेकडचा भाग या सगळ्या एरियाजमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्पेशली 26, 27, 28 आणि 29 ह्या पिरियडमध्ये असण्याची शक्यता आहे. दुष्काळी भाग अशी मराठवाड्याची ओळख. गेल्या अनेक वर्षात इथला शेतकरी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसायचा. मात्र यंदा हा पाऊस इतका कोसळलाय की त्यामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आलाय. अविनाश कानडजे आणि शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.